हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आपण बघितलेच असेल की आपण व्हिडिओ जे बनवले होते तर मी संघपूजा या इथपर्यंत आपण थांबलो होतो आणि 5 भाग आपले पूर्ण झाले होते ना. आज आपण 6व्या भागाला सुरुवात करत आहोत. तर ते काय असणार तर आजची असणार आहे व्हिडिओ ज्याच्याबद्दल बनवत आहोत आपण, तर ती आहे पूजा. तर पूजा म्हणजे काय आणि कशी केली जाते आणि त्याचा अर्थ मराठी काय आहे, अनुवाद तो मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. तर चला व्हिडिओकडे वळूया. वन्नगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभा विमोखं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भाव घनसारपदीप्तेन दीपेन तमधंसिना तिलोकदीप संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागता बुद्ध धम्म च संघ सुगत तनुभवा धातुको धातुगब्बे लंकाय जम्मुदीपे तिदस पूर्वरे नागलोके चतुर्वे सब्बे बुदस्स बिंबे सकल दस दिसे केसलो माति धातु वंदे वंदे सब्बे पिबुद्धं दस बल तनुजं बोधि चैत्यं नमामि वंदामि चैत्यं सब्ब ठाणे सुपटिदितं शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूपम सकलं सदा. तर मग ह्याचा अर्थ आता मी मराठीमध्ये एक कडवं घेऊन त्याच्याबद्दल त्याचा मराठी अनुवाद तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, तर चला. वंदगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे. तर ह्याचा अर्थ आहे की मनिंद्राच्या श्रीपाद कमलांची पूजा मी या सुंदर सुगंधी दोरा घातलेल्या फुलांच्या हाराने करणार आहे. हाराने करतो. ह्या कुसुमांनी त्यानंतर पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोकं मूर्फं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भाव. तर याचा अर्थ असा आहे की ह्या कुसुमांनी मी बुद्धाला पूजितो. कुसुमांनी म्हणजे फुलांनी, ह्या फुलांनी मी बुद्धांना पूजितो. ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल. ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल. हे फूल जसे कोमसते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल. ठीक आहे. ह्या कुसुम म्हणजे फुलं. तर ह्या फुलाने मी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पूजणार आहे, बुद्धाला पूजणार आहे आणि ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल. ठीक आहे. निर्वाण म्हणजे म्हणतात ना महापरिनिर्वाण. तर निर्वाण प्राप्त होईल. हे फूल जसे कोमसले जाईल तसे माझे शरीर हे विनाशाकडे जाईल. धनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीप संबुद्धं पूजयामि तमोनुदं. तर याचा अर्थ आहे अंधाराचा नाश करणाऱ्या, दाट आणि चक्क प्रकाश देणाऱ्या या दिव्याने अज्ञानधारकांचा नाश करणाऱ्या त्रिलोक्य दीप बुद्धांची मी पूजा करतो. बघा एकदा, अंधाराचा नाश करणाऱ्या, ठीक आहे, आणि दाट आणि चक्क असा प्रकाश देणाऱ्या ह्या दिव्याने अज्ञानधारकांचा नाश करणाऱ्या त्रिलोक दीप बुद्धांची मी पूजा करतो. पुढचा आहे सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधीना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागतं. तर चौथा काय आहे तर अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्य, अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या या गंधाने मी ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहेत तथा अशा तथागतांची पूजा करीतो. खूप सुंदर असं आहे. अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्य असलेल्या मिसळलेल्या या गंधांनी मी ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहे अशा तथागतांची मी पूजा करतो. पाचवा आहे बुद्ध धम्मच संघ सुगत तनुभवा धातु धातु गब्बे लंकाय जम्मुदीपे तिदस पूर्वरे नागलोके चतुर्वे. तर पाचव्याचा अर्थ असणार आहे बुद्ध धम्म व संघ यांना, बुद्ध धम्म आणि संघ यांना लंका, जम्बूद्वीप, स्वर्गलोक, नागलोक यांमधील स्तूपांमधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो.
6 सब्बे बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केसलो माती धातू बंदे वंदे मी सब्बपी बुद्ध दस बल तनुजं बोधी चैत्यं नमामि. 6 आहे सगळ्या 10 दिशांमधून जितकी बुद्धांची रूपे आहेत तसेच बुद्धांच्या शरीराचे केस वगैरे अवशेष स्थापिलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो. वंदामी चैत्यं सब्ब ठाणे सुपटीत शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. सर्व ठिकाणी बसवलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना बोधी वृक्षाला मी वंदन करतो. ही सदैव बुद्धाचीच रूपे आहेत. तर यामध्ये आपण बघितलं की पूजा कशी घ्यायची आणि ह्या पूजेचा अर्थ काय असणार आहे. ठीक आहे, तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सर्वांना बाय.